आणि श्री म्हणत होता की हरकत नाही, आपण आपल्या मुलांना शिकवू की आम्हाला श्री आणि जान्हवी अशीच हाक मारा. काहीतरी काय श्री आणि जान्हवी काय आई बाबांना कोणी नावाने हाका मारतं? गंमत करत असेल माहिती तो. नाही गमतीत सुद्धा नकोच. अहो अगं असं कसं करेल तो? जबाबदारी कळते त्याला. तो मुलगा म्हणून खूप जबाबदार आहे, तो आता वडील म्हणून केवढा जबाबदार होईल ना. हो ना. आणि जान्हवी आई म्हणून. हो, मुलं म्हणून दोघं जण आदर्श आहेत आणि नवरा बायको म्हणून तर आहेतच. मी खूप शिकले त्यांच्याकडनं. मी पण. हो, आणि आई बाबा म्हणून सुद्धा आदर्शच होणार आहेत ते दोघं जण. हो. वहिनी, पुढच्या जन्मी श्री कोणाच्या पोटी? पुढच्या जन्मी श्री कोणाच्या पोटी जन्माला येणार वगैरे याची चर्चा नको करूया. असं करूया, पुढच्या जन्मी आपण 6 जणी त्यांच्या पोटी जन्माला येऊया. वा. काय पहिला मंडळ? अरे गुड मॉर्निंग. ये बस 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 बस. ये जान्हवी, ये बस. सावकाश. हळू. श्री, आमच्यात ना आत्ताच एक ठराव पास झाला. होय काय? पुढच्या जन्मी आम्ही 6 जणी तुमच्या पोटी जन्माला येणार, मुली म्हणून तुमच्या. हो, कारण आई बाबा म्हणून तुम्ही खूप मॅच्युअर आणि सेन्सिबल असाल याची खात्री आहे आम्हाला. हा, आणि खूप प्रेमळ सुद्धा. काही कल्पना रंगवता का तुम्ही? पुढचा जन्म वगैरे असं काही नसतं. असतं श्री, तू जे मला काही सांग. आहे ते सगळं ह्या जन्मात. नाही श्री, असं नसतं. मी सांगते. अरे ऐक जान्हवी, काय ग? काय झालं बाळा? आम्ही काही चुकीचं बोललो का ग? अगं गंमत करत होतो आम्ही. नाही, पण म्हणजे मला चालेल. हो, आम्हाला सगळ्यांनाच चालेल. नाही नाही, इतकी बेस्ट कॉम्प्लिमेंट मला आजतागायत कधीच मिळाली नव्हती, म्हणून जरा. अगं अगं कुठलाही विचार कसे इमोशनल होऊ शकता तुम्ही? तुला नाही कळणार, बायकांचा जन्म घ्यायला लागेल त्याच्यासाठी. चल, त्यांना तो चहा द्या ना बेबी वनचं. माझ्या हातचा चहा मी केलाय. हा चहा आले आले मी घेऊन आले.